नमस्कार मित्रांनो, मी हेमंत सावंत नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो। आता येणाऱ्या एव्हाना आलेल्या शाहरुख खानच्या मूवीमध्ये आपल्याला मूवीचे नाव डंकी दिलेले बघायला मिळेल। पण हे नाव काय लपले या नावामागे आणि हा प्रकार केला तर याचे फायदे काय, तोटे काय आणि हे करताना कोणत्या भयानक परिस्थितीमधून जावं लागतं ते आज आपण समजून घेणार आहोत। त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। यामध्ये शाहरुख खानचे मित्र मन्नू, बल्ली, बुग्गू, सुक्की यांना परदेशात जाण्यासाठी मदत करणार शाहरुख खान म्हणजेच हार्डे हे परदेशात जाण्यासाठी खूप प्रयत्न करतात। त्यामध्ये इंग्रजी शिकणे असो, पासपोर्ट किंवा व्हिसा काढणे असो, अशा बऱ्याच गोष्टी ते करतात आणि पुढे जाऊन त्यांना कोणती संकटे येतात हे दाखवण्याचा मूवीमध्ये प्रयत्न केला आहे। आता डंकी म्हणजे नेमकं काय आणि त्याचं भारतीय तरुणांशी असलेलं नेमकं कनेक्शन काय आहे? डंकी म्हणजे इंग्लंड, अमेरिका अशा देशांमध्ये इलिगली घुसण्यासाठी केलेला जुगार, म्हणजेच या देशांमध्ये लपून घुसण्याचा मार्ग आणि याला डॉंकी रूट किंवा डॉंकी फ्लाइट्स असं देखील म्हणतात। यासाठी ट्रॅव्हल एजंटना खोऱ्याने पैसे द्यायचे आणि नकली व्हिसा तयार करून शेंजन झोन असलेल्या देशात जायचं, तिथून मग UK, अमेरिका अशा देशांमध्ये घुसायचं। या मार्गाने घुसणाऱ्यांना डॉंकर्स असं देखील म्हणतात। या डॉंकर्सना गाढव बनवण्यासाठी एजंटचं एक मोठं जाळं काम करतं। या शेंजन झोनमधल्या देशामध्ये त्यांनी अशी माणसं पेरून ठेवली आहेत जी माणसं इझिली सर्व मॅनेज करतात। हा जुगार पंजाबमध्ये खूपच पॉप्युलर आहे। पंजाबमध्ये डॉंकी शब्दाचा अपभ्रंश होतो तो डंकी आणि याच नावावरून शाहरुखने मूवी काढलाय। आता शेंजन झोन म्हणजे नक्की काय, तर युरोपियन युनियनमधील अशा 27 देशांचा गट ज्यांनी ओपन बॉर्डर पॉलिसीचा स्वीकार केलाय। या देशांमध्ये जाण्यासाठी पासपोर्ट, व्हिसाची गरज लागत नाही। यामध्ये फ्रान्स, जर्मनी, बेल्जियम, ऑस्ट्रियासारखे प्रमुख देश आहेत। शेंजन झोनमध्ये 90 दिवसांपेक्षा जास्त राहायचं असेल तर पासपोर्ट काढावाच लागतो। त्यामुळे एकदा हे डॉंकर शेंजन झोनमध्ये आले की त्यांची खोटी कागदपत्रे बनवून युरोपियन युनियनचा पासपोर्ट तयार केला जातो। त्यामुळे त्यांना पुढे जाण्यासाठी म्हणजेच UK, US मध्ये जाण्याचा मार्ग मोकळा होतो। पण ज्यांना पासपोर्ट मिळत नाही ते वेगवेगळ्या मार्गाचा वापर करतात, जसं की समुद्री मार्ग, म्हणजे छोट्या छोट्या बोटीतून डॉंकर्स इंग्लिश खाडी ओलांडतात, UK मध्ये दाखल होतात। एका डेटानुसार जानेवारी 23 ते मार्च 23 या 3 महिन्यामध्ये इंग्लिश खाडी ओलांडत UK मध्ये 725 लोकांनी प्रवेश केलाय। आता US मध्ये शिरण्यासाठी या डॉंकर्सना आधी विमानाने मेक्सिकोला आणलं जातं आणि तिथून भीषण वातावरणातून त्यांना चालत चालत अमेरिकेत प्रवेश करावा लागतो। असं करताना पकडले गेले तर त्यांना कडक शिक्षा होते। नोव्हेंबर 22 पर्यंत अशा 97,000 भारतीय डॉंकर्सना अमेरिकन ऑथॉरिटीजकडून पकडण्यात आले। या मार्गाने या डॉंकर्सना जरी परदेशात प्रवेश मिळत असली तरी त्यांना तिथून बाहेर पडण्याचा मार्ग मात्र अवघड होऊन जातो। अशा घुसखोरांना विरोधात US आणि UK यांनी कडक पावले उचलली आहेत। फसवणूक नक्की कशी केली जाते? तरुणांना एज्युकेशन व्हिसाच्या नावाखाली ट्रॅव्हल एजंट परदेशात जायचं आमिष दाखवतात। ज्या देशात जायचंय त्या देशाप्रमाणे या एजंटचे आकडे ठरतात, जसं की पोर्तुगाल 15 लाख तर अमेरिकेसाठी 45। जेव्हा तरुणाकडून पैसे मिळतात पण त्यांचं कागदपत्र बरोबर नसल्यामुळे त्यांचं ॲप्लिकेशन रिजेक्ट होतं आणि मग त्यांना डॉंकी फ्लाइटच्या इलिगल मार्गाने जावं लागतं। आणि आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी तरुणांना सुद्धा हा धोक्याचा मार्ग योग्य वाटायला लागतो। या मार्गावर UK, US अशा देशांमध्ये गेलेल्या तरुणांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली। वॉल स्ट्रीट जर्नलच्या एका रिपोर्टनुसार ऑक्टोबर 22 ते सप्टेंबर 23 या एका वर्षात जवळपास 42,000 भारतीय डॉंकी फ्लाइट्स या अवैध मार्गाचा वापर करून अमेरिकामध्ये गेलेले आहेत। अमेरिकेनंतर UK मध्ये सर्वाधिक तरुण या मार्गाने जात आहेत। UKच्या गृह मंत्रालयाने सुद्धा याबाबत माहिती दिली आहे। हे एवढं मोठं पाऊल उचलण्यामागचं कारण काय आहे? पंजाब आणि उत्तर भारतात चांगल्या संधी मिळत नाहीत असं सांगितलं जातं। पण भारतात शिक्षण आणि नोकरीच्या संधी उपलब्ध असताना परदेशात जायचा हा धोकादायक मार्ग तरुण का निवडत असेल? यावर तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।